नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। संपूर्ण महाराष्ट्रावर तरुणांचे अनेक प्रश्न, अनेक समस्याच्या विळख्यातून महाराष्ट्र जात असताना काही दिवसापूर्वी ज्या महाराष्ट्र सरकारनं प्रायव्हेटीकरण केलं आणि कंत्राट पद्धतीने पोलीस भरती असेल, अन्य भरत्या केल्या आणि त्या अनुषंगाने मात्र आपण जे संभाजी ब्रिगेड आहे, हा संभाजी ब्रिगेड सातत्याने विरोध करतोय। पण मात्र ह्या महाराष्ट्राची जी तरुण पिढी आहे, तरुण वर्ग आहे आणि एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कंत्राटीकरण होते आणि त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रावर आक्रमक झालेला आपल्याला बघायला येतोय। माझ्यावर ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब जोडलेले आहेत। आखरे साहेब, खरं महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीची मोठी नाळ आहे, पण मात्र तरी देखील अशा पद्धतीने ज्या महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय काय सांगाल? कंत्राटीकरणाचा निर्णय आणि जे काही शाळा खाजगीकरण असेल किंवा इतर जे काही खाजगीकरणाचा निर्णय आहे तो अत्यंत वाईट निर्णय या महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि या महाराष्ट्र शासनाचं धोरणच आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे काही सेवा आहेत, त्या व्यवसाय आहेत किंवा जे काही शिक्षण सुविधा आहेत, जे काही हॉस्पिटल आहेत, या सर्वांचं खाजगीकरण करणे आणि सर्वसामान्य लोकांना यापासून वंचित ठेवणे। संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोरगरीब जनता आहे, विद्यार्थी आहेत, बेरोजगार युवक आहेत, आपल्या अभ्यास करून तयारी करतायत, शासकीय सेवेमध्ये लागण्याची तयारी करतायत आणि शासन तात्काळ निर्णय घेते ती कंत्राटी भरतीचा। कंत्राटी भरती करून करणार काय? तुम्ही कंत्राटी भरती करून लोकांना कामावर ठेवल्यासारखं तुम्ही ठेवणार। एवढं शिक्षण घेऊन माय बाप पोटाला चिमटा घेऊन आपली जेवणाची ताटं मोडून पोरांना शिकवतात आणि मग यांच्या कामाला 10-20 हजारासाठी आम्ही लावणार का? ही भूमिका सर्व रोष ग्रामीण भागातून येत होता आणि संभाजी ब्रिगेडनं ही भूमिका घेतली की कंत्राटी भरती ही रद्द झाली पाहिजेत। पोरांना जे काही शिक्षण घेतात पोरं, त्यांना शासकीय सेवेमध्येच नोकऱ्या लागल्या पाहिजेत। जे काही तुमचे कमिशन असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन असतील, जे काय MPSCचं असेल, UPSC असेल, या पद्धतीनं तुम्ही सिलेक्शन करा ना। मधामध्ये निर्णय घेतला, डायरेक्ट UPSCचं सेंट्रलनं लोक पाठवायला सुरुवात केली। 25% लोक डायरेक्ट UPSC सिलेक्शन, डायरेक्ट IAS। हा निर्णय सरकार घेते कसं आणि लोक सहन करतात कसं? कारण ही लोकशाही आहे। महाराष्ट्रामध्ये जर असं कंत्राटीकरण जर ह्या सरकारनं आणलं तर ह्या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला काय त्याचा हे बघावं लागेल? महाराष्ट्रामध्ये खाजगीकरण आणलं तर या गावखेड्यातला तरुण पिढीचा प्रचंड मोठा उद्रेक होणार आहे। गावखेड्यामध्ये, वाड्यापाड्यामध्ये लोक राहतात, शिकतात, चवरतात, पुढची भविष्याची आशा अपेक्षा बाळगतात आणि या कंत्राटीकरणामुळे प्रचंड मोठं नुकसान या महाराष्ट्रातल्या तरुणांचं होणार आहे। कारण सरकारची जबाबदारी आहे मूलभूत सुविधा देणं, आरोग्य देणं, शिक्षण देणं, हे सरकारची जबाबदारी आहे। सरकार ही सगळी जबाबदारी झटकून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रातला हा कंत्राटीकरणाचा GR तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि सर्व जे काही सेवा आहेत, पोलीस भरती असो किंवा इतर सेवा असतील, त्या सर्व शासकीय पद्धतीनं झाल्या पाहिजे, शासकीय सेवेमध्ये घेऊनच झाल्या पाहिजेत। आजपर्यंत इतक्या वर्षापासून, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरपासून हे सगळं चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि मग हे कशासाठी तुम्ही अट्टहास करतायत खाजगीकरणाचा? केवळ भांडवलदाराच्या घशामध्ये ही सगळी व्यवस्था टाकण्याचं काम हे कटकारस्थान हे सरकार रचते, परंतु या कटकारस्थानाला हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जिवंत आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं किती आंदोलन, कोणत्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे? आता महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या विषयांवर आंदोलन चालू आहे। कंत्राटी शिक्षण भरती असेल, शाळांचं खाजगीकरण असेल आणि जे काही शासकीय रुग्णालय आहेत त्यांचं खाजगीकरण, या तिन्ही विषयावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन आहे। 2 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं आणि सरकारनं निर्णय घेत नसल्यामुळं या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडनं सरकारचं श्राद्ध घातलं अक्षरशः। आणि महाराष्ट्रामध्ये 12 ऑक्टोबर 2023 पासून सर्व जिल्ह्यांमध्ये या विषयावर आंदोलन आमचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुरू आहेत। जे काही आंदोलनाचे टप्पे आहेत, धरणे आंदोलन असेल, रास्ता रोको आंदोलन असेल, या पद्धतीने सुरू आहे। परंतु हे सरकारनं जर हे कंत्राटी पद्धतीचं शिक्षण, कंत्राटी भरती रद्द केलेली आहे, परंतु सोबत शाळांचा GR, खाजगीकरणाचा GR रद्द झाला पाहिजेत
आणि शासकीय रुग्णालयांचा खाजगीकरणाचा GR आहे तो सुद्धा रद्द झाला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडची आहे. 3 मागण्यापैकी एक मागणी सरकारनं आता मान्य केलेली, पण ह्या 2 मागण्या सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा ह्या सुद्धा त्यांच्याच आहेत. कारण सर्वसामान्य जनता जाणार कुठं, शिकणार कुठं, हा प्रश्न आहे. संभाजी ब्रिगेडचा पुढील काय हे असेल, पुढील पाय काय असेल? संभाजी ब्रिगेडची एक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय आम्ही हाताळत असतो, लोकहिताचे विषय आम्ही हाताळतो. हे जर विषय मार्गी लागले नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा उद्रेक संभाजी ब्रिगेड करेल. गावखेड्यातली लोक मोठ्या प्रमाणामध्ये या विषयाला अत्यंत त्रस्त आहेत आणि मग त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहेत. रस्त्यावरची लढाई गरज पडली आता आम्ही लढू, परंतु या शासनाला वठणीवर आणू. सरकारनं तात्काळ हे निर्णय सुद्धा हे GR सुद्धा शाळाच्या खाजगीकरणाचा आणि सरकारी रुग्णालयांचा GR सुद्धा तात्काळ रद्द झाला पाहिजेत, ही आमची आग्रहाची मागणी आहे. संभाजी ब्रिगेडच्या आपण मागण्या बघितल्या. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं आंदोलन सुरू आहे. संभाजी ब्रिगेड सातत्याने त्याचा विरोध करतोय. ह्या महाराष्ट्रातील जी तरुण पिढी आहे, महाराष्ट्रातून तरुण वर्ग आहे, तो एकीकडे रोजंदारीच्या कचाट्यात सापडत असताना मात्र त्याचं खाजगीकरण केलं जाते. अशा विविध हे करत असताना श्राद्धही घालण्याचा कार्यक्रम आपण आझाद मैदानमध्ये अनेक आंदोलनामध्ये पाहिला, पण मात्र आता संभाजी ब्रिगेड एक वेगळ्या वळणावर आहे. जर हे केलं तर या महाराष्ट्रातील तरुणांचा किंवा युवा पिढीचा उद्रेक होईल असं या ठिकाणी आपणाला आखरे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर बघूया याच्यावरती महाराष्ट्र सरकार काय निर्णय देतंय. खरं म्हणायला गेलं तर या तरुणांचा प्रश्न एकीकडे होत असताना मात्र ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा प्रश्न वेशीवर टांगणारा हा विषय खरं सुटतोय की नाही हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन स्नेहा जाधव, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.